मित्रांनो, जगातलं सगळ्यात शुद्ध नैसर्गिक पाणी तुम्हाला बघायचं आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातल्या सावंतवाडी जवळच्या चौकुळ नावाच्या गावातलं हे आहे झऱ्याचं शुद्ध पाणी. पावसाचं पाणी कातळसड्यांवरती पडतं, त्यानंतर ते जमिनीत मुरतं. ह्याला आम्ही म्हणतो पाणी उमळणं. हा सगळ्यात मोठा झरा आहे. कातळसड्यांच्या खालची सगळी जमीन अशी झऱ्यांनी उमळते आणि हे झरे नंतर धबधबे बनून सह्याद्रीमध्ये कोसळतात, त्यांच्या नद्या बनतात आणि त्या कोकणात जाऊन समुद्राला मिळतात. असं हे स्वर्गीय जीवन आणि शुद्ध नैसर्गिक पाणी प्यायला मिळणं, याहून मोठं सुख ते काय. नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात पावसाचं आगमन झालं आहे आणि संपूर्ण सह्याद्री आता पावसाने न्हावून निघाला आहे. सह्याद्रीतले धबधबे वाहायला सुरुवात झाली आहे आणि सगळेच जण आमच्या कोकण आणि सह्याद्री पट्ट्यातल्या वेगवेगळ्या प्लेसेसला जाऊन तिथले वॉटरफॉल्स एक्सप्लोर करायला आता सुरुवात करतील. धबधब्यांच्या इथे जातील, पार्ट्या करतील, मजा करतील आणि इररिस्पॉन्सिबल टुरिस्ट तिकडे कचराही करतील. मित्रो, आज आपण बघतोय अगदी लोणावळ्यापासून आंबोलीपर्यंत वेगवेगळ्या हिल स्टेशन्सला असलेल्या वॉटरफॉल्सला जाऊन लोक धिंगाणा घालतायत, मजा करतायत. तिथे धबधब्यांच्या ठिकाणी गर्दी करतायत, प्लास्टिकचा कचरा करतायत, जेवण करतायत आणि पर्यटनाचं एक वेगळंच घाणेरडं मॉडेल सगळीकडे आपल्याला उभं राहताना दिसतं. मागच्या 5-6 वर्षात याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. यूट्यूबवरती म्हणा, सोशल मीडियावरती म्हणा, अशा प्लेसेस फेमस होत आहेत आणि त्या ठिकाणी अननेसेसरी क्राऊड जातो आहे, इररिस्पॉन्सिबल क्राऊड जातो आहे आणि वेगळ्या प्रकारचं एक टुरिझम मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात फिरताना दिसतं आहे. हे वॉटरफॉल टुरिझमचं. पण मित्रो, तुम्ही ज्या वॉटरफॉलला फिरायला जात आहे तो वॉटरफॉल म्हणजे नेमकं आहे काय? सह्याद्रीच्या कड्या कपारीतून दुधाच्या घटासारखे फुटणारे हे पांढरे शुभ्र धबधबे म्हणजे नेमकं काय? ते कसे उगम पावतात, त्यांचा जन्म कुठे होतो आणि ते म्हणजे आमच्या कोकणातल्या लोकांच्या लाईव्हलीहूडचे रिसोर्सेस आहेत. म्हणजे आम्ही ही जी कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती करतो त्याच्यासाठी लागणारं पाणी याच धबधब्यांच्या रूपात आम्हाला नदी घेऊन येते. मित्रो, अशाच एका समुद्र किनारपट्टीच्या गावात मी आत्ता उभा आहे. माझ्या राईट साईडवरून एक नदी येते. ही नदीसुद्धा एका धबधब्यातून येते आणि इथे येऊन ती समुद्राला मिळते. पण जर हीच नदी जर धबधब्याच्या ठिकाणी म्हणजे जिथे तिचा जन्म होतो अशा सह्याद्रीच्या खोऱ्यातच जर घाण झाली, तिच्यात कचरा झाला, तर ती इथे काय घेऊन येणार? इथे फक्त प्लास्टिक घेऊन येणार. आणि म्हणूनच की काय, आंबोली आणि या सगळ्या परिसरात जे काही टुरिझमचं एक विचित्र मॉडेल उभं राहिलं आहे त्याच्यामुळे खोऱ्यातील गावांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भातशेतीमध्ये सुद्धा कचरा यायला लागला आहे. मित्रो, हा व्हिडिओ आहे धबधब्यांच्या जन्माच्या गावाची गोष्ट सांगणार. पण त्याआधी मला रिसेंटली आंबोली जवळच्या कावळेसाद या ठिकाणी पर्यटकांचा आलेला एक विचित्र अनुभव मी शेअर करणार आहे. झालं असं, मी आंबोलीचं टुरिझम एका वेगळ्या दृष्टीने प्रमोट करायला निघालो होतो. कावळेसाद ही माझी खरंच खूप आवडती जागा आहे. एक खूप सुंदर व्हॅली, ज्या ठिकाणी सह्याद्रीकडे समुद्राने पाठवलेले वारे येत आहेत आणि स्वतःसोबत मान्सून वारे हा पाऊस घेऊन येत आहेत आणि हे जे धुकं आहे या धुक्याने हा सगळा पश्चिम घाट आच्छादला जातो आहे. पण तिथे तुमच्यासमोर काही पर्यटक येतात आणि ते फक्त मजा म्हणून एखादी प्लास्टिकची बॉटल उडवतात. का तर त्यांना बघायचं आहे ही बॉटल रिव्हर्स जाते आहे का म्हणून. रिव्हर्स वॉटरफॉलच्या ठिकाणी सह्याद्रीत अशा प्रकारच्या बॉटल्स फेकणं आणि त्याच्यातली एखादी बॉटल जर चुकून खोऱ्यामध्ये पडली तर त्याचं काय होणार? ती बॉटल त्या जंगलामध्ये जाणार. ते खोरं असतं नदीचं आणि त्या ठिकाणच्या जे इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये नक्कीच त्याचा इफेक्ट होणार. पाणी खराब होणार, माशांवर परिणाम होणार. इकडे काही प्लास्टिक पडलं आहे, तिकडे काही खाण्याच्या गोष्टी पडल्या आहेत, लेटची पाकिटं पडली आहेत, प्लास्टिक पडलं आहे. अजून 10-15 वर्षांनी आपण या जागेवरती आल्यानंतर फक्त प्लास्टिक बघायला मिळेल का? हां, खाण्याचं असेल म्हणून तू तिथे टाकणार. ते ऑलरेडी तिथे होतं का मित्र? सांग मला, होतं का तिथे? इट इज नॉट पार्ट ऑफ धिस इकॉलॉजी ना मित्रा. तू बाहेरून घेऊन आला. कॉर्न आहे का इकडे? बायोडिग्रेडेबल तू इकडे टाकणार. बघा, बायोडिग्रेडेबल आहे म्हणून तू कुठेही टाकणार. टाक ना, बाहेर जाऊन टाक ना. व्हॅलीमध्ये का टाकता तुम्ही? इको सेन्सिटिव्ह झोन आहे हा. एका नदीचा जन्म होतो इकडे, आम्ही खाली राहतो माणसं. आपण ज्या भागामध्ये पर्यटक म्हणून जातो आहोत त्या भागाची एक इकोसिस्टीम असते.
ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही सह्याद्रीत जाताय. सह्याद्री हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे, तो पर्यावरण संवेदनशील, आणि अशा ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर कसं वागावं हे तुम्ही नक्कीच विसरता कामा नये. तर मित्रो, अशा प्रकारे वॉटरफॉल्सच्या ठिकाणी घाण करणाऱ्या पर्यटकांना केवळ तिथेच थांबवून आम्ही थांबलो नाहीत, तर वॉटरफॉल्स म्हणजे नेमकं काय, त्यांचं उगम कसा होतो, झरे उमळणं म्हणजे काय, हे त्यांना समजून देण्यासाठीच हा व्हिडिओ मी करतो आहे. तर आता आपण चाललो आहोत चौकुळ या सह्याद्रीच्या माथ्यावरच्या गावात, आणि तिथे एक मोठा कातळसडा आहे. त्या कातळसड्यावरती आपण जाऊन तिथल्या पावसाचं पाणी कसं पुढे जाऊन वॉटरफॉलला मिळतं ते बघणार आहोत. आणि काही चौकुळ गावातल्या लोकांनी तिथल्या निसर्ग पर्यटनासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासोबत आपण पाहुणचारही करणार आहोत आणि त्यांचे विचार जाणून घेणार आहोत. तर चला, वॉटरफॉलच्या उगमाकडे, धबधबे जे खरं तर आपल्या पिण्याचे, जीवनाचे, पाण्याचे नैसर्गिक उगमाचे स्रोत आहेत, ते म्हणजे काय ते बघा. गेली बरीच वर्ष या गावातले जी नॅचरल ब्युटी आहे ती मी अशाच माझ्या मित्रांसोबत एक्सप्लोअर करतो. तर सतीश परब, हॅलो सतीश. आता आम्ही काय आलो? आता पहिलं खांद्याच्या साड्यावर. खांद्याच्या साड्यावर. आणि पुढे खाली वॉटरफॉल. खामदा सडा म्हणजे पठार आहे, एक लॅटराईट प्लाटू आहे. सह्याद्रीच्या माथ्यावरती अशी बरीच पठारं असतात. या पठारावरून जे पाणी आहे ते वॉटरफॉल्सच्या रूपात खाली पडत असतं. तर पठारावरून पडणारं पाणी वॉटरफॉल्स आणि नंतर ते नद्यातून समुद्राकडे. तर असा एक खूप सुंदर पठार आहे खामदोमध्ये. खामद्याच्या सड्यावर आता आपण जाऊयात. आणि कातळसडा आणि त्याच्यामध्ये हे जमा झालेलं पाणी. कातळसडे हे लांबच्या लांब पसरलेले आहेत इकडे, आणि ही जी पठारं आहेत ही आपल्या सह्याद्रीचा अगदी टॉपमोस्ट असा पॉईंट आहे, सह्याद्रीचा माथा आहे. आणि ह्या माथ्यावरती पडलेलं जे पाणी आहे, आपण इथे बघतोय की सगळं धुक्याने आता आच्छादलेलं आहे. दिवसभर, दिवस रात्र, 4 महिने कंटिन्युअस मान्सूनच्या वाऱ्यांनी आलेला पाऊस हे पठारं अडवत असतात. ही इथली जी तुम्ही बघता ही बायोडायव्हर्सिटी अशी आहे की अति थंड आणि अति पावसाच्या प्रदेशामध्ये आढळणारी झाडं आपल्याला इथे दिसतात. आणि हा जो पॉन्ड आहे, हा पॉन्डसुद्धा अनेक प्रकारच्या माशांचा आणि बेडकांचा अधिवास आहे. मलबार ग्लायडिंग फ्रॉकसारख्या एंडेमिक टू द वेस्टर्न घाट्स असे प्रदेशनिष्ठ बेडूक प्रजाती इथे आपल्याला आढळतात. आणि त्यातलंच हे तुम्ही बघताय, ह्या सड्यावरचं जे पाणी आहे हे पाणी इथे जमा होतं आणि ते पुढे धबधब्यांना जातं. तर आता इथे बघताय हा एक बेडकी आहे. इथे बऱ्याचशा ज्या प्रजाती आहे या इथल्या स्थानिक नॅचरलिस्टसोबत तुम्ही फिरून हर्पिंगसारखे ट्रेल्स करून तुम्ही अनुभवू शकता. इथे आजूबाजूला आंबोली आणि चौकुळ परिसरामध्ये आपले अनेक मित्र आहेत. काका भिसे सर आहेत, हेमंत दोगले सर आहेत, गजा शेटी आहेत. ह्या आजूबाजूच्या परिसरात तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तिथले असे नेचर ट्रेल्ससुद्धा करू शकता. तर तिथलाच हा एक सड्याचा ट्रेल आहे आणि छान ट्रेल आहे. गेळा गेळा फॉल्स गोवा म्हणतात त्याला. फॉल्स गोवा. जंगली पेरू मध्ये जंगली पेरू नाही, फळच वेगळा. आता पेरू पेरू नाही, गेळा माहिती का? नाही, प्राणी बिणी खातो ते, आपल्या खाण्यासारखे नाही. हे जंगली फळं आहेत आपली, आणि त्या फुलावर फळं येतात. तीन पहिला वा मस्तच मरे. काय विषय बघ.
ब्युटिफुल. तर मित्रांनो, कातळ सड्यांवरती जमा झालेलं जे पाणी असतं ते पाणी ह्या अशा पद्धतीने पुढे नद्यांना जात आहे. तुम्ही बघताय हे फ्रेश वॉटर आहे एकदम. तो तुझ्या ह्याच्या बुटा राहा तो बघ. अरे यार काढ रे पैसे दिला. बघ मस्त रक्त काढलं मी. हो बघ ही ओढवत दुखत रे. हा कळणार नाही पण काय बे, कांता माई कांटा कांटा रक्त लागली तर खातात पण कळणार मग. रे. परत काढ. रक्त खातात मग कशा. मित्रांनो, आज आम्ही एक छोटासा ट्रेल केला. हा ट्रेल होता कातळ सड्यावरून वाट काढत 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 नदीच्या प्रवाहाबरोबर आम्ही खाली आलो. ज्या ठिकाणी आपण उभे होतो तो एक खांद्याचा सडा म्हणून चौकुळ गावातला एक लांबच्या लांब पसरलेला सडा आहे. जितका इथे पाऊस पडतो हा सगळा पावसाचं पाणी हे कोकणाच्या दिशेने खाली उतरत असतं आणि हे सगळं पाणी इथे खाली धबधबा आहे आणि या धबधब्यामध्ये सगळं पाणी कोसळतं. सह्याद्रीच्या माथ्यावरती असलेले जे गाव आहेत ह्या गावांमध्ये असलेले जे सडे आहेत हे सडे तिथलं सगळं पाणी जे आहे ते सगळं नदीला पोहोचवण्याचे काम करतात. आणि ह्या अशा अनेक जे नद्यांचे प्रवाह आहेत जे खाली सह्याद्रीत उतरतात त्यालाच आपण धबधबे म्हणतो. कसली फळं ही सतीश? धावसा म्हणतात ते का? खाऊची असत काय म्हणतं? कशी खायची? फोड बघूया. हो हो अरे ह्याच्यासारखे मरे आपलं काय तो कोकम रे. कोकम सारखे मरे. होय मरे पण इट्स वाईल्ड कोकण आहे. गार्सिनिया. हे काढ बरं रे. बेस्ट आम्हाला मग दे रे. काय ते काय रे आई मस्त ते म्हणे मस्त खायचं असतं. एक बघू तर घोडे. मला एक दिन मी सांगतो कसं बोलायचं. ओके. तू केलेला रस्त्याच्या वाटेने हे घेतलं. ताजी काठी आहे. दादा, चौकुळ ह्यो गाव इतकं सुंदर असा आणि त्याच्यात तुम्ही पर्यटन सुद्धा करता तिकडे आणि लोकांका फिरवतात. तर जे लोक फक्त वॉटरफॉल आणि फक्त मजा करू घेतात तर त्या पलीकडे आपण या चौकुळ गावात काय काय गोष्टी एक्सप्लोर करू शकतो त्याची माहिती जरा द्या. च्या चौकुळ गावात पहिला म्हणजे सांगूचं तुमका झालं तर आंबोलीपेक्षा सगळ्यात जास्त पाऊस हां आणि
धुक्या ह्याचं प्रमाण आपल्याकडे जास्त आहे बरोबर. आंबोलीपेक्षा. पण पर्यटन दृष्ट्या बघू गेला तर पर्यटन इकडे आपल्याकडे अजून डेव्हलप होऊ नाही, बरोबर. जसा होऊ गया तसा. आता बघू गेलं तर आपल्या चौकळीत वाईल्ड लाईफसाठी एवढे प्राणी असत, अस्वल असा, तुमचा पट्टेरी वाघ, पट्टेरी वाघ, बिबटे, तुमचं ब्लॅक पॅन्थर पण आपल्याकडे असा, स्पॉट झाले, गवेरडे असत, परत सांबर, भेकर, हे भरपूर वाईल्ड लाईफचे प्राणी असत. त्याच्याशिवाय पाणमांजरा पण भरपूर आहेत. पाणमांजरांचं प्रकार 1-2 जातीची पाणमांजरा आपल्याकडे असत इकडे, बरोबर. पण त्याची आमका प्रॉपरली माहिती नाही. बरोबर. ती माहिती हवी. ती माहिती असल्यानंतर आम्ही आणि काहीतरी त्याच्यात डेव्हलप माहिती लोकांना देऊ शकतो. आता हे आपल्याकडे जे टुरिस्ट येतात ना, हे टुरिस्ट फक्त वॉटरफॉलला जाणे आणि फिरणे, मौज मजा करणे आणि जाणे, पण त्याच्यापेक्षा पण फिरण्यासारख्या भरपूर आहे. आपल्या धुक्या बघ, ह्याच्या पलीकडे एक डोंगर आहे चांगलं, इकडनं तुमका फणसावडा, घारपी, हे स्पॉट भरपूर चांगले आहेत. बरोबर. आणि तिकडे जर आपण जर सहज फिराक म्हणून जरी गेलो तरी एवढे चांगले स्पॉट असत तिकडे बघण्यासारखे असत, पण डेव्हलप काय नाही. हा जर डेव्हलप झाला तर आपल्याकडे टुरिझम चांगला होऊ शकतं. आणि तुम्ही स्वतः फिरवतात? मी स्वतः फिरवतो. नक्कीच तुमका अशी लोकांका कनेक्ट होऊक नक्कीच आवडत. त्याचं लोकल म्हणा, रस्टी स्पॉटेड कॅट आपल्याकडे आहे, त्याची पण माहिती आमका नाही होती. ते पण आमचे मित्र डॉक्टर मगदूम डॉक्टर गेले, त्यांनी आमका दाखवले नाही आपल्याकडे रस्टी स्पॉटेड कॅट आहे. त्या पण माहिती नाही होता. त्या पण आता हळूहळू अस्वला असत, भरपूर प्राणी आहेत. बरोबर. ते प्राणी स्पॉट होऊक नाही, त्यांची माहिती नाही. इकडच्या आमच्याकडे मुला पण आता भरपूर पोरगे पण आता असेच असत, त्यांना माहिती नाही. असे 4-5 आमचा ग्रुप असतो तो, आमचे 4 आम्ही 4 जण असतो, राजू म्हणून एक पोरगा आणि 4 जण असतो. आमका माहिती नाही काय त्याच्यात. बरोबर. माहिती नसल्यामुळे फक्त आम्ही रात्री बॅटरी घेणार आणि जाणार, त्याच्या पलीकडे माहिती नाही. नक्कीच आपले जे फॉलोअर्स असतात, आपल्याकडे जे आपले व्हिडिओज बघतात, याच्यामध्ये कितीतरी नॅचरलिस्ट आणि वाईल्ड लाईफ लव्हर्स लोक असतात. तर ते अशा प्रकारची जी लोक असतात ज्यांच्याकडे माहिती असतात, त्यांच्यानी लोकल लोकांका कनेक्ट होऊन त्यांना या पद्धतीची माहिती देऊन एक चांगल्या पद्धतीचा टुरिझम डेव्हलप होऊ शकता. तर त्यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करूयात. आज खूप छान असं तुम्ही आमका जेवण इकडे खाऊक घातलात. मी चौकुळी या गावात नेहमी येत असतो. इथे चांगली माणसं आहेत जी आपापल्या परीने पर्यटन करण्याचा प्रयत्न करतायत, आणि जे कोणी निसर्गाला धरून पर्यटन करतात अशांसोबत रान माणूस नेहमीच असतो. तर मित्रांनो, आपल्या कोकणाला रिस्पॉन्सिबल टुरिस्ट आणि रिस्पॉन्सिबल टूर ऑपरेटर्सची खूप गरज आहे, आणि त्याच उद्देशाने आम्ही कोकणात एक छान सस्टेनेबल इको टुरिझम प्रमोट करण्याचं काम करतो आहे. आत्ता ज्या मी ठिकाणी उभा आहे, इथे आपण एक रिव्हर इको टुरिझमची ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे. इकडे काही पर्यटक या मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये शांततेत कुठलाही डिस्टर्ब न करता पक्षी निरीक्षण करत आहेत, आणि या नदी समुद्राच्या संगमावर रिव्हर इको टुरिझम ही कन्सेप्ट घेऊन मागे कॅम्प साईटसुद्धा काही मित्रांसोबत मिळून आपण या सगळ्या गोष्टी सुरू करतो आहे. तर अशा पद्धतीच्या टूर ॲक्टिव्हिटीज या गावांमध्ये सुरू होऊन त्या गावाची इकॉलॉजी काय आहे ती जगासमोर येण्याची गरज आहे. बायोडायव्हर्सिटीला घेऊन इकॉलॉजिकल रिस्पॉन्सिबल पर्यटन चालू केलं तर आपण अशा पद्धतीची गर्दी आणि अननेसेसरी इररिस्पॉन्सिबल बेजबाबदार पर्यटकांना आपल्यापासून लांब ठेवू शकू असं मला वाटतं. तर निश्चितपणे ह्या अशा पद्धतीच्या पर्यटनाचा, शिस्तीत जबाबदारीच्या पर्यटनाचा आपण अवलंब करूया, आणि आपलं महाराष्ट्राचं टुरिझम अगदी भूतानसारखं जगात प्रसिद्ध करूया, पण चांगल्या पद्धतीने. धन्यवाद.